जीवनामध्ये लक्ष ठेवा, आनंद जर प्राप्त करायचा असेल, सुख प्राप्त करायचं असेल ना, तर जीवनात सत्संग फार महत्त्वाचा आहे मायबाप. जीवनात भगवंताची आठवण फार महत्त्वाची आहे, त्याचं नामस्मरण फार महत्त्वाचं आहे, त्याचा जप फार महत्त्वाचा आहे. म्हणून त्याला सोडून कोणतंच कार्य करायचं नाही. सगळी कार्य तुमची सफल होतील माझा विश्वास आहे, पण त्याला सोडू नका मायबाप. त्याला सोडून जर तुम्ही कोणतंही काम कराल तर तुम्हाला दुःखच प्राप्त होईल. म्हणून त्याला सोडून कोणतंही काम करू नका. मला इथपर्यंत आणलं, माझ्या भोलेनाथाने आणलं, घरी घेऊन जाणार, मला तोच घरी घेऊन जाणार, माझा संसार तोच करतोय, सगळं तोच करतोय, हा विश्वास मनात ठेवा. जीवनात कसल्याही प्रकारची अशांतता तुमच्या जीवनात प्राप्त होणार नाही, हा माझा विश्वास आहे. लक्ष ठेवा, हा माझा विश्वास आहे. त्याला सोडू नका, त्याचं भजन सोडू नका, त्याचं ध्यान सोडू नका. कुठेही बसल त्याचं ध्यान करत राहा, त्याला आठवण ठेवा. आणि एकटं कधी स्वतःला मानायचं नाही, तो माझ्यासोबत आहे, तो ईश्वर माझ्यासोबत आहे. ही भावना, ही संकल्पना, ही आपल्या मनात असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून क्षेत्र फार महत्त्वाचं आहे, जागा बदलणं फार महत्त्वाची आहे. आणि त्या जागा, त्या क्षेत्रावर हे सूतजी हे अनेक शौनक आल्यानंतर त्याने अनेक प्रश्न विचारले. श्री सूतजी महाराजांनी कथेचं महात्म्य खूप सांगितलं गेलं आणि शेवट असं महात्म्य सांगितलं की हे शौनकांनो, ही कथा कधी कोणाचं भेद करत नाही आहे. आणि स्कंद पुराणानं कथेचं महात्म्य एवढं सुंदर सांगितलं गेलं मायबाप. बस तेवढं महात्म्य स्कंद पुराणानं या पुराणाची स्तुती केल्या कारणानं ते महात्म्य मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. एकदा हर 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 हर. कारण शिवमहापुराणामध्ये अशा अनेक कथा आलेल्या आहेत, अनेक कथा आहेत. एक ग्रहपती अवतार सांगितला गेला, ग्रहपती म्हणून, त्याची सुंदर कथा आहे. अशा अनेक ज्या महात्म्याच्या ज्या कथा आहेत की ते महात्म्य म्हणून सुद्धा त्या कथा आपण श्रवण करू शकतो मायबाप. पण वेळ मिळाली ही कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आज जी शिवमहापुराणामध्ये कथा, एक सुंदर कथा मी असं सांगण्याचं, मला ह्या वर्षी असं वाटत होतं की महात्म्याला थोडा स्पर्श करावं, पुढे जावं. पण स्कंद पुराणाने आवर्जून ती कथा या पुराणामध्ये वर्णित केली मायबाप. कारण मी जो विषय तुम्हाला सांगतोय ना, की ज्यांना भगवंताची संगत आहे, जो भोलेनाथांच्या स्मरण करतोय, जो परमार्थिक आहे, जो सत्संग करतोय, त्याला जीवनामध्ये कितीही दुःख झालं मायबाप तर समजूतदारपणा त्याच्या अंगी येतोय. हा परमार्थ हा काम करतो, लक्ष ठेवा. कारण पैसा येणं म्हणजे दुःख जीवनात येणार नाही असं नाही, लक्षात ठेवा. धनाचा आणि दुःखाचा संबंध नाही. दुःख जे यायचं ते येतच राहतं आणि पैशानं दुःख निवारण होत नाही आहे. पण दुःखाला जर विजय मिळवायचा असेल ना, त्याला आपली चांगली कर्म, आपला परमार्थ, आपला सत्संग, आपलं नाम आणि आपलं पवित्र काम इथे आपल्याला मदत करतं, लक्षात ठेवा. हे मदत करतं आपल्याला. केवढंही मोठं संसारामध्ये, प्रपंचामध्ये जर संकट निर्माण झालं ना, तर त्या संकटाला मात करण्याची शक्ती आपला परमार्थ, तो निस्वार्थ परमार्थ तो करत असतो, लक्षात ठेवा. आपला केलेली चांगली कर्म मोठी ढाल, शक्तिशाली ढाल बनून ते आपल्या समोर उभा राहत असतात. कोणते? आपले केलेले चांगले कर्म. तुमचं पूजा असेल, तुम्ही भगवंताची आठवण करत असाल, सतत त्याचं चिंतन करत असाल, तर ते जे कर्म आहे मायबाप, ते ढाल बनत आहे. आणि कसलंही संकट असेल ना, त्याला मात करण्याची ती शक्ती ते काम करत असतं, लक्षात ठेवा. नाहीतर आपले जर कर्म वाईट असेल ना, प्रत्येक दुःख त्या व्यक्तीला फार त्रास देतं, लक्षात ठेवा. दुःख कोणालाही चुकत नाही. तुम्ही काल बोलून गेलो, तो महाराज असेल, तो हरिभक्त असेल, तो कोणी असेल, त्याला दुःख हे भोगावंच लागतात. आणि दुःख आणि भोग हे भोगूनच संपतात, लक्षात ठेवा. पण तरीही ऑप्शन असं दिलंय की तुम्ही जर भगवंताचे अन्वयी असाल, भक्त असाल, तर दुःख येणार, पण त्या दुःखाला मात करण्याची शक्ती तो माझा भगवान आणि तुमचे चांगले कर्म करत असतात, लक्षात ठेवा.
तुमच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता तो जाऊ देत नाही. कशामुळे? तुमचं काम चांगलं आहे, हा, तुमचे कर्म चांगले. दुःख येतंय मायबाप, ते चुकत नाहीये, पण प्रत्येक क्षणी आपला परमार्थ, आपलं भजन, आपली पूजा, हा, आपले चांगलं जगायला शिकवते. लक्षात ठेवा, हा, चांगलं जगायला शिकवते. चेहऱ्यावरील प्रसन्नता जाऊ देत नाही. मग किती तुम्हाला काम असेल, किती संकट असेल, किती दुःख असेल, पण चेहऱ्यावरली प्रसन्नता टिकून ठेवतो ना, ते आपले चांगले कर्म आहे. लक्षात ठेवा. आणि कित्येक अशा मातोश्री आहेत, कित्येक माणसं आहेत की जीवनामध्ये दुःख आलं ना की ते सगळं सोडून देतात. जाऊ द्या, चांगलं, किती चांगलं करून काही चांगलं होत नसतं, आपण सोडून दिलेलं बरं आहे. बरोबर आहे का नाही? करोनामध्ये काय झालं? तेच झालं ना. डॉक्टरने सांगितलं की तुमचा करोना बरा होईल, पण तुम्हाला तुमच्या गळ्यातले माळ काढावं लागेल आणि असं असं खावं लागेल. मग लोकांनी काय केलं? माळी काढल्यात, सुरू खायला. तिथे तुम्ही नापास झालात. लक्षात ठेवा, नापास झाला. मी काय बोलतो की जीवनामध्ये अति संकट येईल, हा, तो परीक्षा पाहिल, पण तुमचं ध्येय जे आहे ना, तुमची दृढ निष्ठा जी भगवंतावर आहे ना, ती मात्र हलवू देऊ नका, ती ढळू देऊ नका, ती कायम ठेवा. आणि ज्याची कायम निष्ठा भगवंतावर आहे ना, कितीही संकट आलं ना, त्याला मात करण्याची शक्ती तो देत असतो. लक्षात ठेवा. आपली चांगली कर्म म्हणजे ती ढाल आहे. केवढंही महाभयंकर संकट आलं तर ते स्वतःच आपलं कर्म ते अंगार घेत असतं, ढाल बनून ते समोर उभं राहत असतं. पण तिथे आत्मविश्वास हरू नका. की जे लोक करोनामध्ये आत्मविश्वास हरले गेले, का? डॉक्टरने सांगितलं माळ काढा, तुम्हाला असं असं काहीतरी खावं लागेल. लोकांनी माळी काढल्या, गंध पुसले आणि खायला सुरुवात केली. का? डॉक्टरने सांगितलं. असं हरू नका मायबाप. लोक कितीतरी निगेटिव्ह विचार करतात की नाही, आम्ही किती चांगलं करतोय पण आमचं चांगलं होतच नाही, वाईटच होतं, त्यापेक्षा हे चांगलं न केलेलं बरं आहे, आम्ही वाईट वागलेलं बरं आहे. पण हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही कोणतीही पूजा करायचं काम नाही, तुम्हाला कोणती साधना करण्याचं काम नाही, फक्त आपली कर्म चांगली ठेवायची. काय? आपल्या कर्मावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या पूजेवर, आपल्या साधनेवर आपला विश्वास पाहिजे. जर तुमच्या साधनेवर जर विश्वास असेल, तुमच्या चांगल्या कर्मावर विश्वास असेल, तुमच्या जपावर, तुमच्या नामावर तुमचा विश्वास असेल, ते जगातलं कोणतंही दुःख, कोणतंही संकट तुमचा बालबाका सुद्धा करू शकत नाही. नाही करू शकत. येईल संकट, येईल दुःख येईल, पण त्याला निवारण हे आपलंच कर्म करू शकतं. लक्षात ठेवा. मी काल बोलून गेलो ना की किती श्रीमंत माणसे, पण मृत्यू हा दुर्दैव झाला मायबाप. ऐकताय ना? काल मी विषय बोलून गेलो की श्रीमंती, चांगल्या कामाला चांगलं ज्यावेळेस वेळ आली ना, त्यावेळेस श्रीमंत ही काम येत नाही, आपला पैसाही काम येत नाही. लक्षात ठेवा. तिथे धन, संपत्ती, वैभव सगळं हातबल होत आहे. हा, ज्यांचं एमडी झालंय त्या रोगामध्ये, त्या अभ्यासामध्ये, डॉक्टरकीमध्ये, ते सुद्धा हात जोडतात. सगळं जग हातबल होत आहे. आणि ज्यावेळेस सगळ्यांनी हात खाली टेकलेत ना, सगळे हरले ना, तिथे फक्त कोण काम येत नाही? संपत्ती ना, लेकरं ना, बाळ ना, कोणीच नाही. तेथे फक्त आपण जीवनामध्ये केलेलं सत्संग, जीवनामध्ये केलेले चांगले कर्म, जीवनामध्ये भगवंताचं घेतलेलं पवित्र नाम आणि ऐकलेली पवित्र भावनेने कथा, एवढंच केलेलं चांगले कर्म, ते पुण्यकर्म त्यावेळेस काम येतं. अथवा जगामध्ये ही संपत्ती ना, धन ना, काही काम येत नाही. हे लक्षात ठेवा. कितीतरी करोडपती माणसं मारा मायबाप, तडफडू मेलेत. कुठं गेला तो पैसा? अरे ज्यांच्या हजारो माणसं पाठीमागं पुढे आहेत, पण टायमाला कोणीही जवळ नाही. ऐकताय ना? ज्यांना एक सेकंद समाज सोडत नाही, पण टाइम जर आला ना, बघा त्याची काय लीला आहे, काय करतोय तो. हा, टायमाला कोण नाही. हे वैभव ना, आपली माणसं ना, ही दुनिया ना, समाज, हे समाज काहीच करू शकत नाही. समाज फक्त जोपर्यंत तुम्ही सुखी ना, तोपर्यंत हे आपले एवढंच करू शकतो.
तुम्ही तडफडत असाल तरी त्याच्यामध्ये तो वाटेकरी हा समाज होणार नाही. लक्ष ठेवा, तिथे वाटेकरी होणार ते फक्त आपलं चांगलं आणि पवित्र कर्मच आहे, दुसरं कोणीच नाही. लोकावर विश्वास न ठेवता, ऐकता ना तुम्ही, लोकावर, समाजावर, परिवारावर विश्वास न ठेवता, धनावर विश्वास न ठेवता, माणसाने फक्त आपल्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा. फक्त चांगले कर्मावर. कारण ऐन टायमाला, ऐन वेळी, अंतकाळी फक्त आपलेच कर्म आपल्याला साथ देणार आणि आपलेच कर्म आपल्या जवळ राहणार आहे. हे सगळे लक्षात ठेवा माईबाप. लक्षात ठेवा. अरे ईश्वर सुद्धा म्हणतो फक्त तू चांगले कर्म कर आणि आनंद घे, बस. इथे फक्त चांगली कर्म काम येतात. जगात ना मुलगी, ना मुलगा, ना धन, ना संपत्ती, ना बंगला, ना काही काम येत नाही मायबाप. फक्त जीवनामध्ये चांगलं वागा रे, खूप चांगलं वागा. जेवढं भगवंताचं कार्य करता येईल, जेवढं अन्नदान करता येईल, जेवढं चांगलं बोलता येईल, जेवढं भजन करता येईल, जेवढं सत्संग करता येईल, जेवढ्या कथा ऐकता येतील मायबाप. कथेची जर संधी आली ना, तुम्हाला हात जोडून विनंती, कधी सोडू नका. लक्षात ठेवा, आतापर्यंत जे झालं जे जाऊ द्या, पण इथून पुढे सोडू नका मायबाप. कारण ही दुनिया जी आहे ना, एवढी विचित्र दुनिया आहे ना. जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, सुख आहे ना, तोपर्यंत ही दुनिया आहे. आता यापुढे मला बोलायचं नाही की किती संपत्ती असेल, पण ज्यावेळेस आपल्याला वेळ आली ना, सगळे बाजूला थांबतात. लक्षात ठेवा. पण आपले कर्म, आपला विश्वास, एवढं या कथेतून शिका मायबाप की नाही हे कोणी सोबत येत नाही. मला चांगले कर्म करायचे मायबाप, मला चांगलं वागायचं आहे, मला कथा ऐकायची आहे. आणि भगवंताने जी संधी माझ्या जीवनात प्राप्त केली ना मायबाप, जी जीवनात संधी प्राप्त केली ना, की कथा जर कुठे असेल ना, भजन कुठे असेल ना, सत्संग असेल, तर हात जोडी विनंती मायबाप, सत्संग जीवनातला कधी वायाला जाऊ देऊ नका. कारण ही संधी वारंवार येत नाही. एकतर जीवनातला खूप वेळ गेलाय, आपल्याला खूप वेळ गेलाय. अरे ही संपत्ती कमवा मायबाप, पण ही सुद्धा, ह्या संपत्ती सुद्धा कमवा. हिचं सुद्धा बँक बॅलन्स झालं पाहिजे. जसं ही संपत्ती कमवल्यानंतर हिचं बँकेमध्ये जमा होते ना, तसं ही जी संपत्ती कमवतो ना, ही त्या बँकेत जमा होते. याच्या बँकेत जमा होते. ही बँक महत्वाची आहे. आणि तिथली संपत्ती काही कामाची नाही आहे, पण इथली संपत्ती ही बँक बॅलन्स इथं जेवढं करून ठेवलं ना मायबाप, तेवढं मात्र तो न जाता बरोबर देऊन टाकतो. लक्षात ठेवा. अलौकिक आहे, हा सगळं काही देणार आहे मायबाप. म्हणून हे फार सावधगिरीने आपण ऐकलं पाहिजे रे, ऐकलं पाहिजे. काही लोकांना इतकं सांगतो ना मी, काही नाही, कथेमध्ये फक्त पाहतात, कथा करतात, घरी निघून जातात, नाही भाव बदलत. पण टाईम आला ना मग कळतं रे. टाईम आला ना, मग काही दृश्य दिसलं मग कळतंय, मग लक्षात येतंय, मग पश्चाताप करतात, रडतात, ओरडतात माय. पण त्यावेळेस कितीही तुम्ही ओरडले ना, किती पश्चाताप केला तरी फायदा नाही. का? जीवनातला टाइम पूर्ण संपलेला असतो मायबाप. पण वेळेआधी सावध व्हावं मायबाप. आणि वेळ अगोदर तोच सावध होतो मायबाप, तोच सावध होतो. का? की ज्याच्या तरी भानावर जीव कधी येतो माहितीये का? ज्याला थोडंफार, ज्याच्या जीवनामध्ये कथा आणि कीर्तन आहे ना, त्याला हे कामं इथं. लक्षात ठेवा मायबाप, मी सगळ्यांना हात जोडी विनंती सांगतोय, जीवनाचा वेळ नका जाऊ देऊ रे. तुम्ही संसार करा, सगळं करा, पण कुठेतरी कथेची संधी आली ना, लवकर जात जा. कारण एक सांगू, काही ज्याच्याकरता तुम्ही करता ना, हे सगळं कमवता ना, काही नाही, हे सगळे निष्ठून जाणार आहेत. काही नाही. ज्यावेळेस माणूस तडफड करतोय ना, कोणी जवळ येत नाही मायबाप. कोणी येत नाही. अरे ज्यावेळेस माणसाला पेटवून देतात ना चितेवर, अरे ज्यावेळेस त्याच्या आग लागल्या जाते ना, झळायला लागतात ना, त्यावेळेस सगळे बाजूला सरकतात. फार दुःख होतं रे, फार दुःख होतं. माणसं तडफड करतात संसारामध्ये,
कोणी जवळ येत नाही, लक्षात ठेवा, नाही येत. पण त्या व्यक्तीला आठवण होते ही वेळ जाऊ द्यायचीच नाही आहे. हे फक्त भानावर आणि अगदी अगदी एवढंच आहे की नाही आहे, हा क्षण कधी कोणाच्या जीवनात येईल सांगता येत नाही. तुम्हाला वाटते आज आम्ही तंदुरुस्त आहे, येणार नाही, सांगता येत नाही. कधी रोग माणसाला धरल, कधी काय होईल सांगता येत नाही. अरे 3-3 वर्षाच्या मुलीला कॅन्सर व्हावा, 3 वर्षाच्या मुलीला कॅन्सर. आज केमो 3 वर्षाच्या मुलीला तो त्रास, ती यातना भोगण्याची वेळ 3 वर्षाच्या मुलीला. काय भयानक परिस्थिती बदलली मायबाप. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठे असाल, कसे असाल, पण कधी हे कर्म बदलेल, कधी संसार बदलेल सांगता येत नाही, कधी परिस्थिती बदलेल सांगता येत नाही. सांगता भरोसाच नाही मायबाप. फक्त एक करा, जेवढा वेळ भेटेल ना बस इकडे यायचं करा. जीवनात सत्संग करत चला. का हे युग आहे, कलियुग आहे, महाभयंकर कलियुग आहे, महाभयंकर आहे मायबाप, महाभयंकर. इथे भरोसा नाही राहिला, इथे दुःखाशिवाय काहीच नाही मायबाप. आणि या कलियुगामध्ये प्रत्येक क्षणाला माणसं चेहरे बदलणारी आहेत, प्रत्येक क्षणाला. आणि या कलियुगामध्ये दुःख जे मिळतंय ना ते फक्त आपल्या माणसाकडून मिळतंय. म्हणून स्वतः करता एकच करा मायबाप, संधी आली ना जा, संधी सोडू नका, सोडू नका. हे महाभयंकर कलियुग आहे. कारण आज जे तुम्ही 3 तास बसताय ना, आज जे 4 तास बसताय ना, हे 4 तास तुमचं अंतिम कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीये, हा माझा विश्वास आहे मायबाप. हे कल्याणच करणार आहे. आणि हे 3 तास तुम्हाला काम येणार आहे. जीवनात ते संसाराकरता 50 वर्ष घातले ना ते वर्ष काम येणार नाहीये, पण 3 तास भगवंता करता जर वेळ दिला, हे 3 तास आयुष्याचं तुम्हाला साथ देतील. लक्षात ठेवा, जे 50 वर्ष देणार नाही ते 3च तास देशील. हे 7 दिवस जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. याच्याकरता करा रे. कारण हे बघा, म्हातारपणाचं दुःख हे कोणालाही चुकलं नाही चुकलं. इथे सगळे तुम्ही बसला, तुम्हाला वाटतंय हे दुःख आम्हाला येणार नाही, सोडून द्या, सोडून द्या, भले भले गेलेत. अरे ज्याला सेवेला लोक राहायचे ना, शेवट त्याच्या जवळ सुद्धा कोणी थांबलं नाही. एका रूम मध्ये कुलूप लावून त्याला असे बंदिस्त केले लोक. का? अंगाचा वास येतोय म्हणून. ज्याचे हे वैभव कमवलं, श्रीमंती कमवली, अरे त्यांना रूम मध्ये डांबून ठेवणारे कोण आहेत? हेच आपलेच. कधी शरीराला रोग धरल, अरे कधी हे शरीर रोगिष्ट होईल सांगता येत नाही. अरे लोक म्हणतात ना, काय बाबा याला कोणतं व्यसन नाही, काय नाही, आणि कॅन्सर झाला, भरोसा नाही. निमित्त काहीला नुसतं एखादा फोड येतो इथे, आणि फोडाचं ऑपरेशन करण्याच्या निमित्तानं दवाखान्यात जाता, आणि ज्यावेळेस तो रिपोर्ट येतो, काय येतो? कॅन्सर आहे. का? निमित्त आहे. लक्षात ठेवा, निमित्त आहे. म्हणून सावध व्हा. हे शरीर कधी बाधा करेल, कधी दुःख देईल, कधी सोडून जाईल, भरोसा नाही. कधी कोणता रोग येईल, भरोसा नाही. किती शुद्ध खा, किती चांगलं खा, पण रोग कधी त्या ठिकाणी याला धरल, त्याला स्पर्श करेल सांगता येत नाही. म्हणून फक्त एक करा, आपलं एकच काम आहे, आपलं चांगलं कर्म. जेवढं कथा ऐकतील ना, जेवढं मन लावून ऐकतील ना, जेवढं वेळ देता येईल ना तेवढं वेळ द्या मायबाप. येणारं जे दुःख आहे, येणारं जे संकट आहे, ते जीवनात त्या संकटाला सामोरं जायची वेळ आपल्या जीवनात येणार नाही. हर 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 हर. मी सांगतो ना, 5 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे मायबाप. की शिवमहापुराणामध्ये देवराज ब्राह्मणाचं चरित्र आलं ना रे. एवढा नास्तिक असताना देवराज ब्राह्मण, अरे त्याला ना देवधर्म कळत होता, ना 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 परमार्थ, ना काहीच नाही. जीवनभर त्या देवराजानं पापच केलं होतं. ब्राह्मणाचा मुलगा, वर्णाने कोण होता? ब्राह्मण आहे. पण ब्राह्मण असताना सुद्धा त्यानं वाईट कर्म करावे. लोकाला मद्यपान पिण्याची सवय त्यांनी लावली मायबाप. एवढा वाईट आणि विचित्र वागणार हा देवराज होता. पण ऐका तेच चरित्र. मी का सांगतो? ह्या विषयाला अनुसरून मी तुम्हाला सांगतोय. मी पुरावा, मी दुसऱ्या भलत्या गोष्टी सांगत नाहीये, शिवमहापुराणातला पुरावा देतोय तुम्हाला. विचित्र होता, ब्राह्मण होता मायबाप. पण जीवनामध्ये संगत वाईट. आणि ब्राह्मण असताना काय करत होता? मद्यपान विकणं. दरिद्रो रस विक्रेता. दरिद्र होता, विचारान दरिद्र होता, अज्ञानी होता. ना कधी कथा, ना कधी कीर्तन,
हे जीवनामध्ये कधी चांगली काम त्या देवराजानं केलीच नव्हती. कुठेही दारू पिऊन प्यायचा, मद्यपान घ्यायचा आणि कुठेही पडायचा. बरं स्वतः घेत होताच, पण सगळ्या गावाला त्याने हे मद्यपान विकायला प्रारंभ केला. कोणाला प्यायची सवय लावायला सुरुवात केली. अनेकाचे घर उद्ध्वस्त ह्या देवराज ब्राह्मणाने केले होते मायबाप. असा दुराचारी असणारा, महापापी असणारा हा देवराज, पण त्याचे आई वडील जे आहे ना, हे फार भगवंताचे भोलेनाथांचे भक्त होते. लक्षात ठेवा. म्हणजे आपण केलेली चांगली कर्म कधी कधी कुठं कामं येतात. माझा हा विषय चालू आहे मायबाप. येतात कामं. आणि आज सहज देवराज ब्राह्मण आणि त्यांच्या पत्नी जी आहे ना, देवराज ब्राह्मणाचे आई वडील जे आहेत, विचार करू लागले की अहो एकदा त्याला बोलून पाहायचं का. म्हणून देवराजाला सांगितलं, देवराज अरे थोडं 10 मिनटं आम्हाला वेळ देतो का रे. कारण आई वडिलाजवळ बसायला वेळ नव्हता त्याच्याकडे. आणि देवराज आला आणि आपल्या आई माता पित्याजवळ बसला. एकूण वडील आहे, एकूण आई आहे. वडील बिचारे खाली मान घालून बसलेत, विचार करत होते. आणि त्या देवराजाच्या आईनं देवराज ब्राह्मणाच्या मस्तकावर हात फिरवला, पाठीवर हात ठेवला. बाळा, हे सोन्या, हे राजा, ऐकणार आहे. हे बघ, आम्हाला तुला जास्त नाही बोलायचं, तुला त्रास नाही द्यायचा, पण माझी एकच इच्छा आहे. हे बाळा, आई बोलते देवराज ब्राह्मणाला, मी तुला माझ्याकरता बोलत नाहीये, पण बघणार आहे ज्या बापाने या गावामध्ये मान, प्रतिष्ठा, सन्मान कमवला ना, एकदा त्या बापाकडे बघ रे. फार गरिबीतून बापाने हे वैभव कमवलं रे. फार कष्ट केले जीवनात तुझ्या बापानं, फार मेहनत केली रे. आज श्रीमंती नाही, पण तुझ्या बापाला गावामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा आहे. अरे आज तुझा बाप गावातून जात असताना प्रत्येकजण अगदी वाकून नमस्कार करतं रे. आणि आज बघणार तुझ्यामुळं त्या बापाला खाली मान घालण्याची वेळ येते रे. ऐकणार आहे, समजून घेणार आहे. पण निदान तुझ्या बापाचा विचार कर रे. त्या बापाने जीवनात फार दुःख भोगलं रे. त्या बापाचा विचार कर रे बाळा. हे सोन्या, हे माझा राजा. आईनं खूप त्या देवराजाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण 10 मिनिटं बसलेला होता. बघ रे, एकदा बघ ना तुझ्या बापाकडे, बघणार आहे. बाप फक्त खाली मान घातलेली आहे, डोळ्यात अश्रू आहे, पण काही बोलत नाही. माणसं अशीच असतात हो, माणसं बोलून दाखवत नाही. आणि स्वतःला एवढं सहन करतात ना, एवढं माणसं भयानक सहन करतात. माणसासारखा धीर कोणामध्ये नाही. लक्षात ठेवा. फार धीरवान असतात तरी माणसं. किती मोठं दुःख आलं ना, तर माणसं कुटुंबाला ते दुःख कधीच दाखवत नाही. बरोबर आहे ना? नाही. अरे पत्नी तरी रडून याला सांगेल, त्याला सांगेल, याला सांगेल, त्याला सांगेल, रडल, पण माणसं कधी रडत नाही. का रडत नाही? कारण ते सहन करतात हो. त्यांना वाटतं मी माणूस आहे, मी घर चालक आहे, आणि मी जर रडलो तर माझ्या कुटुंबाने कोणाचा आधार घ्यायचा. म्हणून माणसाकडं. आणि एक सांगू का, माणसांचं आणि पुरुषांचं बापाचं हृदय कधी कोणाला वाचता नाही आलं मायबाप. लोक म्हणतात माणसं रडत नाही म्हणून माणसं फार दगडाचे काळजाचे असतात. अजिबात नाही. ते सुद्धा, त्यांना सुद्धा काळीज आहे ना रे. देवराज ब्राह्मणाचा बाप अगदी खाली मान घालून बसलेला आहे, बोलत नाही, एक शब्द बोलत नाही. त्यावेळेस बाळा ऐकणार आहे, तू काही नको करू. बघ हे बघ, तुझ्या बापानं खूप काही कमवून ठेवलंय. फक्त काय कर, आम्हाला एकच अपेक्षा आहे, तू हे सगळं व्यसन सोडून दे. हे वाईट जो धंदा करतो ना, हे काम सोडून दे. लोकांचे घर नको उद्ध्वस्त करू. आणि फक्त तुझ्या बापाकडे लक्ष दे, आणि तुझ्या बापाला खूप आनंद होईल राजा. असं करू नकोस. असं आई बोलत असताना देवराज ब्राह्मण ताडकन उठला, निघून गेला. एकही शब्द बोलला नाही. आणि जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख सांगू का, ज्या आई वडिलाचा मुलगा ज्यावेळेस व्यसनी निघतो ना, ज्या आई वडिलाचा मुलगा ज्यावेळेस आपल्या आई वडिलांना त्रास देतो ना, आणि एखाद्या आई वडिलाचा मुलगा मद्यपान ते प्राशन करून जर एखाद्या रोडवर पळत असेल ना, त्याच्यासारखं आई वडिलांना दुःख जीवनात कोणतंच मोठं नसतं. लक्षात ठेवा. फार भयानक मोठं दुःख आहे, फारच भयानक मोठं आहे. कारण समाज एवढं दुःख देतो, त्रास देतो, त्याचं काही वाटत नाही, पण आपल्या माणसानं दुःख दिलं का ते सहन होत नाही. लक्षात ठेवा.
समाजाने कितीही दुःख दिलं काही वाटत नाही, पण आपल्या माणसाने दुःख दिलं का ते मात्र सहन होत नाही. देवराज उठून गेला रे, काही कळलं नाही. त्यावेळेस देवराजाच्या बापानं आपल्या पत्नीकडे पाहणे सांगितलं, अगं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, सांगून फायदा नाही. हुशार होते ते, पारमार्थिक होते आणि सदाशिवांचे भोलेनाथांचे भक्त होते. ऐका, आपलं केलेला परमार्थ जे करतोय ना आपण, परमार्थ कुठे काम येतोय. एखाद्या आई वडिलानं आत्महत्या केली असते रे, पण तरी देवराज ब्राह्मणाचा बाप पत्नीला म्हणावा, अगं जाऊ दे जाऊ दे. त्याला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही ग, काही अर्थ नाही. त्याला काय बोलावं आपण, कोणत्या भाषेमध्ये बोलावं, त्याला त्रास देण्यात आणि त्याला काही समजूत काढण्यात काही अर्थ नाहीये. तू त्याला काही बोलण्याचे प्रयत्न करू नको. का? हे बघ, कधी कधी माणसाने आपल्या कर्माला दोष दिला पाहिजे का? कारण हे शास्त्र सांगतं, मुलगा पुण्याईनंही जन्माला येतो आणि मुलगा पापनंही जन्माला येतो. काय? जर पुण्य केलं तर पुण्याईनं सुद्धा चांगलाच मुलगा जन्माला येतो आणि पाप केलं तरी मुलगा जन्माला येतो. फरक एकच होतो, जर पुण्य केलं तर चांगला हरिभक्त जन्माला येतोय आणि पापानंही मुलगा जन्माला येतोय. पण असा दूरव्यसनी आणि आई वडिलाला त्रास देणारा, समाजाला त्रास देणारा मुलगा हा पापानं जन्माला येतो, लक्षात ठेवा. चांगली कर्म, पाप कधी कोणाच्या रूपानं जन्म घेईल सांगता येत नाही. कधी रोगाच्या रूपानं पाप जन्म घेतं, कधी मुलाच्या रूपानं घेत आहे, कधी संकटाच्या रूपानं पाप जन्म घेत आहे. पाप आणि केलेली वाईट कर्म कधी कोणाच्या रूपानं येईल सांगता येत नाही. कधी पतीच्या रूपानं सुद्धा पाप जन्म घेत आहे, मुलाच्या रूपानंही पाप जन्म घेत आहे आणि मुलाच्या रूपात पाप जन्म घेऊन आई वडिलांना त्रास देणं. आणि म्हणून हे जे देवराज ब्राह्मण म्हणतात, काहीतरी मागच्या जन्मामध्ये आपण पाप केलं असेल, कुठंतरी सूक्ष्म पाप आपल्याकडून झालं असेल आणि तेच पाप देवराजाच्या रूपानं जन्म घेतलाय. म्हणून देवराज आपल्याला त्रास देतो. किती समजूतदारपणा आहे, स्वतःला समजूतदारपणा त्यांच्यामध्ये होता मायबाप. आणि स्वतःची समजूत स्वतःच घेतली, ते करून घेतली त्याने आणि सांगितलं, जाऊ द्या, संचित पाप विनाशन लिंग. हे आपल्या संचिताचे भोग असेल, आपल्या कर्माचे भोग असेल, त्याला का दोष द्यायचा. पण आता आपल्या मागच्या जन्माचा, मागच्या कर्माचा विचार करून काही फायदा नाही आहे. का? कारण एखाद्या शर्टाला जर डाग लागला, कसा लागला, कुठे लागला, कशाचा असेल, याचा विचार करून तो कपड्याला लागला डाग पुसल्या जाणार नाही ना मायबाप. तुम्ही आयुष्यभरही विचार करत बसले, याला डाग कुठे लागला असेल, कशा लागला असेल, विचार करून डाग पुसल्या जात नाहीये. तुम्ही प्रयत्न करा, डाग कुठे लागला, यापेक्षा तो निघेल कसा याचा विचार करा. मी पापी आहे, माझं पाप असेल, एवढं पाप केलं, अरे यापेक्षा केलेलं पाप विसरून जा. आता इथून पुढे मला कसं वागायचंय याचा विचार करा. इथून पुढे मला कसं जीवन जगायचंय, इथून पुढे मला काय बदल करायचा आहे, माणसाने याचा विचार करा. गेलेला काळ जर जा विसरून, पण येताना आता कसं जीवन जगायचं आहे. आणि स्वतःची समजूत अशी काढली की जाऊ द्या, संसार म्हणलं की पाप हे होतच आहे. संसार म्हणले तर पाप होणारच नाही, होतच आहे, प्रत्येकाकडून होत आहे. मी नेहमी सांगत असतो ना की येणारा पावसाचा थेंब जो आहे ना, ज्यावेळेस येत असताना एवढा पवित्र असतो, एवढा निर्मळ असतो, एवढा स्वच्छ असतो. तर पाहिला ना पावसाचा थेंब, तुम्ही पाहिला ना किती निर्मळ असतो येत असताना, एवढा पवित्र, एवढा चांगला, एवढाच निर्मळ असतो, एवढा स्वच्छ असतो. येताना एवढा स्वच्छ असतो, पण त्याच पावसाच्या थेंबाला जर पृथ्वीचा स्पर्श झाला की तोच पावसाचा थेंब मलिन गढूळ झाल्याशिवाय राहत नाही. पण अगोदर कसा होता, पवित्र होता, स्वच्छ होता, निर्मळ होता. पण पृथ्वीचा मातीचा स्पर्श झाला की तो मलिन होतो. तसा येताना हा जीव अत्यंत पवित्र होता, चांगला होता, स्वच्छ होता, निर्मळ होता. पण या जीवाला संसाराचा स्पर्श झाला आणि हा मलिन झाला. म्हणून हे बघा, जसा पावसाचा थेंब पृथ्वीला स्पर्श झाल्यानंतर मलिन होतो मायबाप, जसं जीव संसारात पडल्यानंतर पाप हे होतच मायबाप, पाप होणारच. मग त्याचा विचार करायचा नाही, पाप होणार नाही. झालेलं पाप झालंय ना, पण आता इथून पुढे बदल कसा करता येईल हे फार महत्वाचं असतं.
आणि देवराज ब्राह्मणाच्या आई वडिलांनी प्राणत्याग केला, मायबाप निघून गेले. देवराज एकटा पडला, किती सांगून त्या कळलं नाही आणि प्रतिष्ठानपुरामध्ये निघून गेला. मायबाप त्याला रोगानं ग्रस्त झाला, वेळ जीवनातली संपून गेली, वय खूप झालं होतं, रोगानं ग्रस्त झाला आणि काम संपलं. देवराज दारू विकण्याचं, मद्यपान विकण्याचं बंद झालं. लोकांना वाटलं आपल्याला मदत करणारं, आपलं काम भागवणारं हे बंद झालं. याचं काय काम आहे? रिकाम्या माणसाची इथं काम नाही, हे लक्षात ठेवा. काय या युगामध्ये फक्त कामावाल्या माणसाला किंमत आहे. जोपर्यंत तुम्ही घरात पैसा आणता तोपर्यंत सगळे आदर करतात, बरं का प्रीतीताई. जोपर्यंत आपण काम करतोय तोपर्यंत लेकरं सुद्धा म्हणतात, पती सुद्धा म्हणतात, का माझी पत्नी आहे. हां, जेव्हा आपण 4 दिवस नुसतं घरी बसावं, नुसतं खावं, हां, मग तिथून पुढे फळफळ सुरू होते. हां, इथं कलियुगामध्ये काम प्यार आहे, माणूस प्यारा नाही आहे. हां, इथे पैसा प्यारा, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण कष्ट मेहनत करतोय तोपर्यंत लोकांना आपण बरं वाटतंय. जोपर्यंत पतीची पगार येते तोपर्यंत पत्नी म्हणते, वा माझा पती आणि परमेश्वर आहे. तो काय काय म्हणतो. हां, आणि पतीनं 10 दिवस फक्त घरात त्या पलंगावर पडावं, मग तिचं ऐकावं. मग अंबिका होते, मग कालिका होते. नुसतं खातंय, नुसतं पसरतंय, मग काय ते बोलले, अरे तुरे बोलले. हां, काय नाही ते. इथं जोपर्यंत काम करताय तोपर्यंत किंमत आहे, जोपर्यंत खिशा भरलेला आहे तोपर्यंत तुम्हाला सगळेच दादा, मामा, काका म्हणतात. एकदा तुम्ही रिकामे झाले की जग तुम्हाला विचारत नाही, लक्ष ठेवा. म्हणून कोणाच्या नावावर जर जमीन असेल तशी ठेवा आणि 1-1 एकर माझ्या नावावर करा. हां, खरंच ना, मी खरं बोलतोय. गेल्या वर्षी मी सांगितलं नाही पण ह्या वर्षी सांगतोय. ते 1 एकर कशा करता ठेवा, ती माझ्या नावावर करून ठेवा. जर घरून निघालात तर तुम्ही माझ्याकडे या. हां, काही खरं नसतं मायबाप. आपण आपलं सावध राहायचं बस. या संसारावर विश्वास ठेवण्यात मजा नाही. हां, म्हणून देवराजाला सगळ्यांनी काढून दिलं. त्यानंतर शिवालयाकडे गेला. शिवालयाकडे गेल्यानंतर सहज भूक लागली होती, तहान लागली होती आणि त्या आशेनं त्या शिवालयामध्ये गेला. आणि काही नाही, बस काही क्षण शिल्लक राहिला होता देवराजाचा, वेळ निघून गेली होती. हां, पश्चाताप होता जीवनामध्ये. पश्चातापाने शुद्धता, पश्चाताप झाला पाहिजे. हां, आणि त्या शिवालयामध्ये गेल्यानंतर कोणती भावना नाही आहे, कथा ऐकण्याची भावना नाही, काय नाही. सहज गेला खाण्याच्या आशानं, पण सहज 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 भगवान भोलेनाथांचं हे गोड चरित्र देवराजांच्या कानावर पडलं माहिती. आणि कधी पडलं माहिती का? हे मरायच्या वेळेस पडलं. हे मराच्या वेळेस अंतकाळी हे देवाचं भजन, हे सत्संग देवराजाच्या कानावर पडला. परिणाम असा झाला, देवराजाचा प्राण निघून गेला. हा परिणाम 1 मिनिटाचा सत्संग, 1 क्षणाची शिवपुराणाची संगत, त्याचा परिणाम असा झाला मायबाप की देवराजाला हे यमदूत सुद्धा न्यायला आले होते. पण तिथे देवदूत सुद्धा त्या ठिकाणी भगवान शंकराचे गण तिथे उपस्थित झाले. सांगितलं, हे गिराहिक तुमचं नाही, हे आमचं आहे. का? अरे जीवनात त्यानं महाभयंकर पाप केलंय, हिने अनेकाचे संसार उद्ध्वस्त केले, म्हणून हे याला नरकाला पाठवायचं आहे, आम्हाला याला यातना द्यायच्या आहे. पण देवदूताने सांगितलं, हे खरंय बाबा, पण जगात महाभयंकर जे रोग नष्ट करणार आहे, पाप नष्ट करणारं जे भगवंताचं नाम आहे, तो मंत्र आहे नमः शिवाय. जो पंचाक्षर मंत्र या देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडला आणि अंतःकरणामध्ये सुद्धा नमः शिवाय म्हणण्याची भावना देवराज ब्राह्मणाची झाली. त्याचा परिणाम की जगामध्ये जेवढी करोडो मंत्र सांगितले मायबाप, तेवढा करोडो मंत्रामध्ये भयानक आणि दिव्य शक्तिशाली जो मंत्र आहे, तो माझा देवादिदेव महादेवांच्या 5 मुखातून निर्माण झालेला हा पंचाक्षर मंत्र नमः शिवाय. हा मंत्र देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडला. हे यमदूतांनो, परिणाम असा झाला, देवराज ब्राह्मणाचे जेवढे पाप होते, दुराचार होते, तेवढे या मंत्रानं नष्ट केले आणि देवराज हा पवित्र आत्मा निर्माण झाला माया. हा पवित्र आत्मा बनला, म्हणून याला नरकात नाहीये, याला स्वर्गात जागा आहे.
एवढा पापी असताना सुद्धा भगवान भोलेनाथांचं नाम एवढं श्रेष्ठ आहे, कथा एवढी श्रेष्ठ आहे की कितीही महापापी असला माईबाप, कितीही पाप केलेलं असावं, पण ही कथा मात्र त्याचं पाप नष्ट केल्याशिवाय राहत नाही. एवढी दिव्य औषधी, एवढी दिव्य शक्ती माझ्या शिवमहापुराण कथेमध्ये, माझ्या भोलेनाथांच्या चरित्रामध्ये आहे. हे शिवमहापुराण सांगते. हर 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 हर